आता ह्या मीटिंग मध्ये किंवा या डीपीडीसी मध्ये काय काय राडा झाला, कारण की इथं आले होते अजित पवार, समोर होते धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे, सूर्य धस, पंकजाताई मुंडे. आता यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी बाचाबाची झालेली आहे आणि या बैठकीमध्ये काहीतरी खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. तर या बैठकीमध्ये काय काय झालेलं आहे त्याचाच एक आपण आढावा घेऊया. तर अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते आणि त्या बैठकीमध्ये सर्वांना त्यांना आमंत्रित केलं होतं. तर अंबाजोगाईत सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्याअंतर्गत परळीमध्ये 73 कोटी 36 लाख रुपयांची कामे दाखवून बोगस बिलांच्या आधारे पैसे उचलण्यात आल्याचा मुद्दा आमदार सूर्य धस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला. तर बीड जिल्ह्यात बदनामीवरून मंत्री धनंजय मुंडे आणि सूर्य धस खासदार बजरंग सोनवणे यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा देखील आहे. बीडच्या अधिकाऱ्यांवर दहशत असल्याचा मुद्दा माजी पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. अर्थातच धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तर त्यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी कोणाची दहशत आहे हे स्पष्ट सांग असे म्हटले. यावरून बैठकीत वादक निर्माण झालं. एवढ्या तेवढ्या मुद्द्यावरून बोलचाल होत असते, बाचाबाची वगैरे काय झाले नाही असे खासदार सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तर आमदार सूर्य धस म्हणाले की गुद्द्यांची नाही तर मुद्द्यांची चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे पालकमंत्री होते, त्या काळात त्यांनी पालकमंत्रीपद भाड्यानं दिले होते असा आरोप आमदार सूर्य धस यांनी केला आहे. तर आज पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीमध्ये आष्टीचे आमदार सूर्य धस यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. यावर अजित पवार यांनी लेखी तक्रार देण्याची सूचना आमदार सूर्य धस यांना केलेली आहे. बीड जिल्ह्याला बदनाम केले जात असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले. त्यावर आमदार सूर्य धस आणि खासदार सोनवणे यांनी कोण बदनाम करत आहे असा सवाल केला. बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर कोणाची दहशत आहे हे उघड करा असा सवाल सूर्य धस आणि खासदार सोनवणे यांनी केला. यावरून पालकमंत्री अजित पवार समोर मंत्री मुंडे आणि सूर्य धस बजरंग सोनवणे यांच्यात बाचाबाची झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सूर्य धस म्हणाले की 73 कोटी 36 लाख रुपयांची कामे दाखवून बोगस बिलांच्या आधारे पैसे उचलण्यात आलेले आहेत. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सविस्तर माहितीचा पेन ड्राईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण दिलेला आहे. तर पेन ड्राईव्ह दिल्यापासून जिल्ह्यातील 500 लोक कोमात गेले असल्याचा दावाही सूर्य धस यांनी केलेला आहे. आता त्या नेमकं पेन ड्राईव्ह मध्ये काय होतं आणि काय माहीत त्या दोघालाच माहीत. आमदार सूर्य धस यांच्या प्रश्नाच्या सबरमती जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरली. बीड जिल्ह्यातील बिंदू नामावरील मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. अनेक अधिकारी 10 ते 15 वर्षापासून बीड जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवण्याचा मुद्दाही आमदार सूर्य धस यांनी उपस्थित केला. आमदार सूर्य धस हे परळीमध्ये गुन्हेगारीच्या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यापासून आक्रमक आहेत. परळीमध्ये हवा चालवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि झेंडापेटा सुरू करावे असा टोला त्यांनी परळीतील पोलीस अधिकाऱ्यांना लावला आहे. खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की बीडमध्ये अधिकाऱ्यावर दहशत असल्याचा मुद्दा माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. दहशतीच्या मुद्द्यावरून थोडी बाचाबाची झाली. त्यांनी म्हटले की बीडची बदनामी करू नका. बीडची बदनामी कोण करत आहे असा सवाल आम्ही केला. बीडची बदनामी कोण करत आहे, जिल्ह्याची सत्य परिस्थिती आम्ही जनतेसमोर आणत आहोत असे मुद्दे बैठकीत आले. खासदार सोनवणे म्हणाले की जिल्ह्यातील गैरप्रकार कोणीही दोषी आढळल्यास कारवाई करणार असे अजित पवार यांनी सांगितले आहे. खासदार सोनवणे यांनी बीडमधील रेल्वे आणि विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला. खासदार सोनवणे म्हणाले की बीड जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने अनेक कामांना मान्यता देण्यात आलेली आहेत. सीईओना आराखड्यात नसणाऱ्या कामांना मान्यता दिली आहेत. बैठकीत रेल्वे संदर्भात प्रस्ताव मांडल्याचे सोनवणेने सांगितलं. तसेच बीडच्या विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजरसुंबा येथील जागा त्यासाठी सुचवली जात आहे, त्याला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे खासदार सोनवणे यांनी म्हटलं आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र बैठकीत शांततेत झाल्याचं म्हटलं आहे. बैठकीनंतर या माध्यमाशी बोलत होत्या. अजित पवारांसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांची रोखठोक भूमिका आवडली. मी देखील अशीच भूमिका घेते. मात्र राजकारणात महिलांनी रोखठोक भूमिका घेतली बहुतेकांना आवडत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सूर्य धस यांनी 73 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावर पालकमंत्र्यांनी त्यांना लेखी तक्रार देण्याची सूचना केल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या शेजारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खुर्ची होती. तर यावरून बरीच चर्चा झाली. धनंजय मुंडे यांना येण्यास उशीर झाला. अजित पवारांनी मला तिथे बसण्याची विनंती केली. त्या खुर्चीसमोर मंत्री लिहिले होते. मंत्री लिहिल्यामुळे मी बसले. शासकीय बैठकींचा प्रोटोकॉल असतो त्याचेच पालन मी केले पंकजा मुंडे म्हणाल्या आणि अजित पवार यांच्या साईडला त्यांची खुर्ची होती तिथे बसल्या. तर अशा प्रकारची बाचाबाची झाली होती आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले. मात्र तिथं मीडिया अलाव नव्हती.
त्यामुळे जेवढी बाहेर आपल्याला खबर मिळाली तेवढी आपण तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.